चला जाऊया पुढील मॅचकडे, जिथे मात्र JHC अंथराड वरेडी बरेचसे सपोर्टर आलेले आहेत. आयोजकांच्या वतीने खेळाडू कक्षामध्ये मात्र सगळे प्लेयर आसनस्थ झालेले आहेत. कृपया खेळाडू कक्ष आपण सोडू नका. 12th मॅन आपण स्टेज सोडू नका, कारण आताच्या मॅचेस इतक्या महत्त्वाच्या आहेत की छोट्या छोट्या गोष्टींवरती पेनल्टी मागली जाईल. त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या. करण डायरे आउट ऑफ द स्क्वॉड आहेत, त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही. चला मॅचला सुरुवात होईल. 4 ओव्हरची मॅच असेल अंथराड वरेडी, 4 ओव्हरची मॅच असेल दोस्ती ग्रुप मार्केवाडी. कॅमेरामॅन खरं तर आपण कॅमेरा आता टर्न करा आणि स्क्रीनवरती आमचे हे 3 प्रमुख आयोजक आणि त्यांचे सगळे सहकारी दाखवा. आपण पाहतोय आमदार चषकाची ही भव्य नाईट. आदरणीय माजी सरपंच धडाडीचं नेतृत्व भानुदासजी धुळे साहेब, त्याचबरोबर विलाजी मोडक साहेब युवा सेनेचे युवा सेना उपतालुका अधिकारी, आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सावळेचे विद्यमान सदस्य गणेशजी मोडक, आणि त्याचबरोबर A1 जोडी दीपकजी बाळके साहेब, ज्यांनी सांगितलं की मला पराभव कधी पचला नाही, पचत पण नाही. हे त्यांनी रिअल सांगितलं, रिअल फॅक्ट सांगितली. पण आता आज झालेला पराभव आपल्याला पचवावाच लागणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. मी मनेश मोडक दादांना विनंती करेल की मनेश दादा आपण स्टेजवरती या. चला मॅचचा रिदम तोडू नका, कारण आता बरोबर 1:25 झालेले आहेत. मागची मॅच ही 35 मिनिटात समाप्त झाली, त्यामुळे आता वेळ घेऊ नका. चला दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. श्रीधर डायरे, अजित शिंगोले यांनाही ऑल दी बेस्ट देऊ आपण, कारण दोघे बाउंड्री लाईनला टच आहेत. कारण अंथरडोरी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत त्यांना जमिनीवरती बसता येणार नाही. चला मॅचला सुरुवात. गोलंदाज तयार. आतिश पेमारे. JHC अंथराड वरेडी या टीमने आतापर्यंत 2 नाईट टुर्नामेंट खेळल्यात. दोनही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आतिश पेमारे. या गोलंदाजावरती आता परत एकदा नजर आणि परत एकदा जबाबदारी. दोस्ती ग्रुप मार्केवाडी या टीमला जर का शिकस्त द्यायची आहे तर सलामीच्या फलंदाजांना आउट करण्याची जबाबदारी ही या बॉलरवरती देण्यात आलेली आहे. सलामीच्या भूमिकेत बॅट्समन स्ट्रायकर एंडला ऋषी आणि नॉन स्ट्रायकर एंडला जीवन भगत. बायकर जिंकू शकतोय, ही ताकद त्याच्याकडे. आता फ्रीज जिंकल कोण या स्पर्धेमध्ये? आयोजकांच्या वतीने आता दोन्ही टीमला ग्रीन सिग्नल, अंपायर कडून ग्रीन सिग्नल. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. वाह, जागा बनवत मागे झुकला होता, अप्पर कट मारण्याचा एफर्ट्स लावत होता. पहिला डॉट बॉल. आतिश पेमारे या गोलंदाजाला खेळणं तेवढं सोपं नाहीये. मागच्या 2च वर्षामध्ये नवीन खेळाडू आहे, पण यंग टॅलेंट अंथराड वरेडीसाठी मैदानाच्या आतमध्ये दमदार परफॉर्मन्स करतोय. अजित शिंगोले, श्रीधर डायरेंची मेहनत भरपूर आहे या टीमच्या मागे. प्रत्येक बॉलवरती त्यांची नजर आहे. त्यांच्या नजरेतून कुठलाही प्रेक्षक सहसा चुकत नाही अंथराड वरेडीचा, आणि आता प्रत्येक बॉल तसाच मिस होणार नाही. दोघे खांद्याला खांद्या लावून उभे राहिलेत. एक बॉल डॉट. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये अडवलाय. वा, गुड फिल्डिंग. अडवला, चेंडू ढकलला आणि या दरम्यान धावा वाचवल्यात. सुजल होता. 2 बॉल 1 धावेने सुरुवात. क्रीडा मंचावरती अक्षय मोडक, सनी धुळे, जयवंत मोडक, रुपेश धुळे, केतन धुळे हे सगळे चेहरे या पडद्यामागे मेहनत घेत आहेत. त्यांचंही तेवढंच कौतुक. दुर्वा 11 सावळे टीमचं तेवढंच कौतुक. आणि 2 बॉल 1च धाव आहे. मनेश मोडक दादांना विनंती करेल आपण स्टेजवरती या. मनेश दादा. 2 बॉल 1 धावेने सुरुवात आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडी. आता दोनही हे नौखे संघ एकमेकांच्या विरोधात आहे. खाली राहिला चेंडू जीवन भगतच्या विरोधात. जीवन भगतला देखील कंट्रोल मध्ये आणलंय या बॉलने. आतिश पेमारे इज द मॅन हु कंट्रोल द बॅटर. कंट्रोल केलं त्याने या बॅटिंग लाईनला. 3 बॉल आणि 1च धाव. भरपूर पाठीराखेत. मार्केवाडीचे 2 बस आले असतील किमान, आणि अंथराड वरेडीवरून 3 आल्यात. 1 जास्त आले कदाचित. एका बसमध्ये मी एकटाच आलोय, 3री बस आहे ती. बॉलर तयार. 3 बॉल 1. वाह, गुड बॉलिंग. यॉर्कर स्पॉटवर चेंडू. अपील जोरदार. विकेट किपर मंगेश. सहसा मंगेशच्या हातातून चेंडू निसटत नाही, ते काम तो आज करतोय. संदेश पेमारे टीमच्या आतमध्ये. प्रमोद डायरे. खरं तर अंथराड वरेडीला अभिमान वाटावा की 2017 पासून जेव्हा ओव्हरऑल क्रिकेट वाढलं तालुक्यात, तेव्हा अंथराड वरेडी गावासाठी पहिली ट्रॉफी याच टीमने जिंकली होती. आणि तोच संघ आता 2 वर्षानंतर परत एकदा कमबॅक करतोय आणि आपल्या नावाची छाप आमदार चषकामध्ये सोडेल का बघायचं. दोस्ती ग्रुप मार्केवाडी. जीवन भगत ऑन स्ट्राईक. जीवनचा फटका बसलाय. आतिश पेमारेच्या हातात कॅच. मेन विकेट. घुटना टेक मारायचं होतं जीवनला आणि विकेट आउट. कमॉन डीजे गाणं बजाव.
चर्चा भरपूर आहे. कर्जत तालुक्यामध्ये या स्पर्धेची जेव्हा चर्चा होईल ना, मनेशजी मोडक दादा दुर्वा इलेव्हन सावळे संघाचे कट्टर समर्थक मनेश मोडक दादा. मनेश दादा आपण स्टेजवरती या तीन आयोजकांची प्रचंड चर्चा आहे. कारण लाईव्ह स्क्रीनवरती जे फोटो आपण पाहताय, खरं तर एका बाजूला विलाजी मोडक साहेब, भानुदाजी धुळे साहेब, गणेशदादा मोडक, आणि हे तीन आकर्षक चेहरे तुम्ही पाहताना हे या स्पर्धेचे खरे शिलेदार आहेत आणि त्यांना साथ देती दुर्वा इलेव्हन सावळे संघाची. ऑन साईडला मारले वैभव त्या ठिकाणी आहे. वैभव आंतरटकरांचा लाडका बालट्या. श्रीधरच्या चेहऱ्यावरती स्माईल आली जेव्हा वैभवने चेंडू अडवला. ओव्हर इथून संपली आतिश पेमारेची आणि पहिल्या ओव्हरमध्ये दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोर पोहोचलाय. तो मात्र फलंदाज खरं तर आऊट झालेत आणि धावा आहेत फक्त आणि फक्त 2. 1 विकेट आणि 2 धावा. दोस्ती ग्रुप मार्केवाडीसाठी बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर ही टीम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरली ना, तेव्हा खरं तर या टीमसाठी शुभेच्छांचा वर्षाव नक्की झाला. पण हा संघ आता परफॉर्मन्स कसा करेल, कारण बरेचसे सपोर्टर आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की दोस्ती ग्रुप मार्केवाडी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या मात्र बंटी माळी, पंकज शेळके आणि कैलास भगत या तिघांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅगी या फिल्डरने जर का कॅच पकडली, 2 बॅक टू बॅक कॅचेस पकडल्या, तर दीपक बाळके यांच्याकडून 500. मॅगी अर्थात आतिश पेमरेचा छोटा बंधू आहे, जो जांभळीच्या झाडाच्या अगदी खाली फिल्डिंग करतोय. मदनसाठी आहे. यस, दीपक बाळके यांच्याकडून मॅगी उर्फ मदन. मॅगी 2 मिनिटात बनते, तशात 2 कॅचेस मदनला पकडायचे. 2 धावांनी सुरुवात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अडचणी वाढवल्यात आतिश पेमारेने, पण आता षटक संपलंय. नवीन बॉलर आलाय दोस्ती ग्रुप मार्केवाडीला. आता धावांचा गिअर बदलावा लागेल. ओव्हर नंबर 2. बॉलर तयार. नवीन बॉलरचा वापर केला. सुजल आला. यंग टॅलेंटला संधी. आक्रमण करावं लागेल लेफ्टी बॅटरला. पहिला बॉल आल्या ठोकलाय आणि इथून कॅच महेंद्रच्या हातात होती. घाई केली महेंद्रने. कॅच पकडणं गरजेचं होतं. प्रॅक्टिस किती आहे याच्यापेक्षा समोरचा चेंडू पकडणं हे महेंद्रसाठी गरजेचं होतं. अजित सिंगोलेने डोक्यावरती हात ठेवले. त्याला माहिती आहे की कदाचित ही कॅच संघासाठी किती महत्वाची होती. रन मिळाले. इथून 1 धावा 3. प्रत्येक विकेटसाठी या बॉलरसाठी त्याचे मामा सोनल धुले आणि विनोद धुले यांच्या वतीने प्रत्येक विकेट 500 रुपीज, 500 रुपयाचा कॅश प्राइज. दोस्ती ग्रुप मार्केवाडीने जर षटकारांची हॅट्रिक ठोकली तर दीपक बालके यांच्याकडून 500. 1 बॉल 3. धावांचा ओघ थांबवलाय. समोर मारलाय. मिड ऑन मधून चेंडू काढलाय. लॉंगॉनचा खेळाडू पुढे आलाय. मदन. 1च धाव. JSC अंतराळ वरडीचा देखील आता ऍक्टिव्हनेस वाढलाय. मैदानाच्या आतमध्ये जी मुवमेंट हवी आहे, जी हालचाल हवी आहे, ती हालचाल आता वाढवली आहे त्यांनी. आणि 2 बॉलवरती धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या 4. दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे सगळे डगआउट मध्ये बसलेले खेळाडू थोडेसे नाराज जरूर असतील, कारण स्कोर थोडा थांबलाय. ज्या बॉलरवरती अटॅक करायचा आहे तिथे मात्र धावा थांबल्यात. 4 धावा. विचार करतायत फलंदाज हा स्कोर कशा पद्धतीने हँडल करावा लागेल, कारण आंथरडवरडी या संघाला सावळेचं मैदान नेहमी लकी ठरलेलं आहे. बॉलर तयार. सुजल समोर आले. लेफ्टी बॅटरने उडवला बॉल. चाललाय आमदार चषकाचा दमदार दणदणीत षटकार. आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचा विकास कामांचा धडाका आणि त्यानंतर आमदार साहेबांची स्पर्धा आणि महेंद्र नावाचा फलंदाज सिक्सर मारतोय. जर या बॉलरने विकेट हॅट्रिक घेतली तर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर यांच्याकडून 500 रुपये आणि जर का कॅच पकडली तर फिल्डरला 200 रुपये. चांगली फिल्डिंग करतोय. इथून मात्र प्रमोद खरं तर या संघासाठी
आता अशा फिल्डिंगची गरज आहे. स्कोर वाढला आता. दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या धावा झाल्या त्या 11. 4 बॉल आणि 11. सुजलचा एकही चेंडू डॉट आलेला नाहीये. कदाचित श्रीधर आणि अजितची मीटिंग त्याच कारणासाठी झाली असावी की चेंडू डॉट यायला हवा का, आणि तो चेंडू कदाचित डॉट टाकावा लागेल, कारण दोस्ती ग्रुप मार्केवाडी गिअर बदलला आता महेंद्रने. 4 बॉल आणि 11 धावा आहेत. चांगली टोटल आहे. लो स्कोर मॅचही रंगेल. करण डायरेला देखील तोंडामध्ये खरं तर बोट घालावं इतकी परिस्थिती आलेली नाही अजून करण. सो डोंट बी नर्वस, बी कूल, बी रिलॅक्स. 4 बॉल 11. ऑन साईडला मारायचं होतं. सर्कलच्या एंड वरून चेंडू बाहेर निघालाय. मदन पोहोचलाय, थ्रो करतोय नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा. स्कोर पोहोचलाय तो 13. चला वेल अजिबात घेऊ नका. अंथडवर्डीला या सूचना आम्ही सातत्याने करतोय, कारण 10 मिनिटात बरोबर 9 मिनिटं झालेत. दुसरं षटक शेवटच्या बॉलवरती आलंय. बरोबर टाईमनुसार तुम्ही चाललाय, त्यामुळे आपण टाईमकडे तेवढंच लक्ष देतोय. कारण मागचे जे सामने होते त्यांना थोडा वेळ जास्त गेला. पहिल्या राऊंडचे सामने होते, तुम्ही मैदानावरती नवीन होतात. पण आता एक मॅच तुम्ही खेळलात, त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, कारण आता रात्रीचे 1:30 वाजलेत. बॉलर तयार. सुजल, शेवटचा बॉल. बॅटवरती ऋषीच्या बॅटमधून स्ट्रोक चाललाय. मदन, काय फिल्डिंग करतोय मदन. मॅगी जेवढी खायला भारी ना, तेवढी मदनची फिल्डिंग भारी. 2 ओव्हर समाप्त. 2 ओव्हरमध्ये स्कोर पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. आफ्टर 2 ओव्हर 14. विशालजी दलवी साहेब स्टेजवरती आहेत. दलवी साहेबांकडे आपण नक्की जाऊया. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. दलवी साहेबांकडे आपण नक्की जाऊ. स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? विलाजी मोडक, भानुदाजी धुळे, गणेशदादा मोडक आणि दुर्वा 11 सावळेचं आयोजन. विशालदादा, कसं वाटतंय सावळे गावाची आमदार साहेबांची ही स्पर्धा आणि हे कडक नियोजन, त्याबद्दल काय सांगा? एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे. असंच चांगला गावासाठी नियोजन करा बस. विशाल दादा, खरं तर सावळेचे सर्व आपले जे नागरिक आहेत ना, त्यांचं क्रिकेटवरती निस्सीम प्रेम राहिलंय. तर सावळेकरांची जी प्रेक्षकांची साथ असते, नागरिकांची जी साथ असते कुठल्याही स्पर्धेला, त्याबद्दल काय सांगली? सावळेकरांचं जे प्रेम आहे किंवा सावळेकरांच्या नागरिकांची खरं तर जी मनाची श्रीमंती असेल किंवा जो इतर जो स्वभाव, या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगते? कसं सहकार्य असतं सावळे गावात? कुठलाही कार्यक्रम कधी असेल तर सावळे हेदवलीकरांचा कसा सपोर्ट असतो? खूप चांगला असा सहकार्य असतो गावाचा, आणि चांगल्या पोरांनी चांगली मॅच जिंकायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. पहिली मॅच हारली त्याबद्दल सगळ्यांनी नाराज झाले होते. ठीक आहे, पुढे जिंकतील. चला, हार जीत तर खेळाचा भाग आहे. विशाल दादा, तुम्ही नाराज होऊ नका. येणारा काळ तुमचा नक्की असेल. आंबोटचे राहुल दादा मसने यांना विनंती करायला आपण स्टेजवरती या. राहुल दादा, 2 ओव्हर 14. पहिला बॉल वैभवच्या बाजूने चेंडू चाललाय. समोर लॉंग ऑफचा खेळाडू बॉल उचलेल तोपर्यंत दुसरी रन घेण्यासाठी महेंद्रला थोडा ऍक्टिव्ह राहावं लागेल. बॉल पहिल्याच अटेम्प्टमध्ये कॅरी करावा लागेल, कारण 2 धावा वाढल्या. धावा झाल्यात तर 16. तिसरी ओव्हर आणि 16 धावा. प्रचंड प्रचंड प्रेम क्रिकेटवरती या दर्दी प्रेक्षकांचं. बघा, 1:30 वाजून गेला तरी दर्दी प्रेक्षक जे आमच्या प्रेक्षकांचे स्टँड आहेत, त्या स्टँडवरती बसून मात्र या आमदार चषकाचा आनंद ते घेत आहेत. 16 धावा. बॅटर ऋषी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वैभवचा हा चेंडू, त्यावरती प्रहार चढवलाय. हाताला स्पर्श झाला मदनच्या. चाललाय चेंडू सीमा पार, सिक्सर. वैभव थोडा महाग ठरतोय. तिसरा बॉल समोर मारलाय. महेंद्र आहे त्या ठिकाणी. हातात चेंडू आहे, फेक करतोय तोपर्यंत सिंगल. 23 धावा. दोस्ती ग्रुप मार्केवाडी हा संघ पोहोचलाय. 1 विकेट आउट झाले फक्त आणि 23 धावा. ऋषी आणि महेंद्र. महेंद्र लेफ्टी बॅटर आहे, ज्याने डाव सावरलाय. 4 बॉलमध्ये 9 केल्यात. ऋषीने आक्रमण चढवलं. 7 बॉलमध्ये 13 केल्यात ऋषीने. जबरदस्त क्रीडा स्पर्धा
आमदार चषकाची पहिली रात्र. खरं तर आकडा किती मॅच झाला बघा, लाईव्ह प्रेक्षक देखील 168 आहेत आणि लाईक देखील 168 आहेत. परफेक्ट आकडा. 2026 स्पर्धा जिंकायची आहे तर हा टप्पा अंथरड वरेडी आणि मार्केवाडीला पार करायचा आहे. चौथा बॉल वैभवचा, वेगवान बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, एक्स्ट्रा धावा देतो वैभव. 24 झाल्यात. 3 बॉल आणि 24. वैभवने 3 बॉल मध्ये धावा दिल्यात त्या 10. 2 ओव्हर मध्ये 14 होत्या. 3 बॉल मध्ये वैभवने धावा दिल्यात त्या 10. स्पीडने चेंडू टाकलेत वैभवने, पण थोडासा बदल करावा लागेल. बॅट्समनला रीड करून त्याला बॉलिंग करावी लागेल. चांगला बॉल टाकला वैभवने, डॉट बॉल. महेंद्रला काबीज केलं या बॉल वरती त्याने. 4 चेंडू आणि धावा आहेत त्या 24. यानंतर 3 ओव्हरची मॅच असेल. आंबो टीमच्या विरोधात कोणती टीम येईल, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि टीमला जिंकून देण्यासाठी खरं तर हे खेळाडू प्रयत्न करतात. ही रात्र तुमच्या मेहनतीची आहे आणि ट्रॉफी तुमच्या विजयाची असेल. बरोबर महेंद्रच्या बॅटमधून ऑन साइडला कॅच ड्रॉप. महेंद्र होते त्या ठिकाणी. दुसऱ्या रन साठी संधी दिलेली, रनआउटची चान्स आणि वा पकडली आहे संधी. फलंदाज आउट. सुशीला 25 धावा झाल्यात. 5 चेंडू संपलेत वैभवचे. 25 धावा ऑन बोर्ड आहेत. दीपक बाळके साहेब आमचे आमदार चषकाचे डान्सर. दीपक बाळके आपण कुठे असेल तर या. 25 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. 5 चेंडू समाप्त झालेत. वैभव या ओव्हर मध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथून टाकला जाईल. वैभवच्या विरोधात महेंद्र आहे. लास्ट बॉल आहे ऑन साइडला मारलाय. महेंद्र चेंडूवरती आलाय. बॉल त्याच्या हातातून निसटलाय. परत एकदा चान्स मिळेल का? 1 रन. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 26 धावा या धावा फलकावर. 3 ओव्हर 26 धावा. कमॉन डीजे गाना बजाव. षटके कंप्लीट केलेले आहेत, त्यामुळे आता वेळ घेऊ नका. शेवटचे ओव्हरही 5 मिनिटं टाकायचे तुम्हाला. 3 ओव्हर आणि 26. खरं तर कॅमेरामॅन या सुंदर ट्रॉफी देखील कव्हर करा, ज्या या स्पर्धेच्या चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या ब्युटिफुल ट्रॉफीज तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आमदार चषकाचं हे भव्य आयोजन आणि या सुंदर सुंदर ट्रॉफी तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक फ्रीज, त्यानंतर बेस्ट बॅटरसाठी LED TV आणि बेस्ट बॉलरसाठी एक कूलर. नवीन पारितोषिक ठेवण्याचा आयोजकांचा मानस होता. विलासजी मोडक साहेब, गणेशजी मोडक आणि भानुदाजी धुळे साहेबांची चर्चा झाली होती स्पर्धेत की काहीतरी नवीन 3 पारितोषिकांना 3 नवीन आणि 3 वेगवेगळ्या पारितोषिक आपण ठेवायचं आणि चांगली संकल्पना आहे. सर्व टीमसाठी ती महत्त्वाची सूचना मी करतोय की पहिल्या 3 मॅचच्या काउंटिंग नुसार ती पारितोषिकं दिली जातील. बेस्ट बॅटर, बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिकं पहिल्या 3 मॅचचं काउंटिंग पकडलं जाईल. ही महत्त्वाची अनाउन्समेंट मी आयोजकांच्या वतीने सर्व संघांपर्यंत पोहोचवतोय. चला चला वेळ घेऊ नका अजिबात. 3 ओव्हर मध्ये स्कोर पोहोचलाय तो मात्र 26. 3 ओव्हर 26. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला संदेश पेमारे. पहिला बॉल, नंदूचा स्ट्रोक हवेत चाललाय. कॅच ड्रॉप. रेफर केलंय, या ठिकाणी चेक केलं जाईल. अबोव दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथून पेंडिंग आहे.
तिसऱ्या पंच हा निर्णय आपण चेक करा. डिसिजन पेंडिंग आहे. 2 धावा तर ऍड झाल्यात, पण नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे करडी नजर आहे, कारण बॅट्समन ज्या पोझिशन मध्ये होता बॉलची हाईट इथून बघितली जाईल. खेळाडूची हाईट, बॉलची हाईट, एकंदरीत तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. सगळे निर्णयाची वाट पाहत आहेत. आणि तिसऱ्या पंचांचं ऑब्झर्वेशन आणि आफ्टर ऑब्झर्वेशन डिसिजन या ठिकाणी येईल. प्रत्येक अँगलने आपण चेक करतो, कारण एक डिसिजन तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स नो बॉल. 3 धावा मिळाल्या आणि पुढचा बॉल फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. 29 धावा झाल्यात आणि बॅट्समन महेंद्रला फ्री हिट मिळाले. संदेशचा हा चेंडू हवेत आहे, फ्री हिटचा बॉल आहे. परत पंचांनी नो बॉल दिलाय. 2 बॅक टू बॅक नो बॉल. 2 धावा मिळतील. स्कोर पोहोचलाय तो मात्र 31. बॉलरने 2 चेंडू नो टाकलेत. रेफर केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. यस, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल इथून. मनेश मोडक दादांचं आगमन, दुर्वा 11 सावळे संघाचे कट्टर समर्थक गणेश दादा. आणि डिसिजन येतो तिसऱ्या पंचांचा नो बॉल. नो बॉल म्हणजे 2 नो बॉल टाकलेत ते बॉलरने. जर का संदेशने तिसरा नो बॉल टाकला तर गणेश मोडक दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नो बॉलची जीवन अंपायरला असं म्हणायचं की बिमर आणि अबोव दी वेस्ट यामध्ये डिफरन्स आहे. धावा संख्या 31. संदेश पेमारे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. फ्री हिटचा बॉल खोला टाकलाय. फ्री हिटचा बॉल होता, चांगला चेंडू टाकला संदेश पेमारेने. JHC आंतरडोरडी संघाचा हा पहिला मेन बॉलर. बऱ्याच वर्षानंतर खरं तर प्रॅक्टिसचा अभाव आहे, पण आज मैदानाच्या आतमध्ये संघासाठी ती कामगिरी करायची. 1 बॉल 31. दोस्ती ग्रुप मार्केवाडीला ज्या धावा हव्या होत्या त्या रणसंख्येपर्यंत टीम पोहोचती. आता 1 बॉल 31. परत एकदा संदेशचा बॉल समोर ठेवलाय. फलंदाजालाही गुडघे टेकायला भाग पाडणारी बॉलिंग. 2 बॉल आणि 31. आमदार चषकाची स्पर्धा, जांभळीचा माल, आणि या मैदानावरती बॅटिंग करत असताना 2 बॉल वरती बीट केलंय ते फलंदाजाला संदेश पेमारेने. बॅटर तुम्ही बघू शकाल नंदू साठी संदेशचा तिसरा बॉल. स्ट्राईक रोटेट करायची आहे. स्टंप वरती चेंडू लागला नाही, सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि महेंद्र आता स्ट्राईक वर. तीन बॉल आणि 32. महेंद्र हा बॅट्समन अजूनही खेळपट्टीवरती आहे. संदेश पेमारेच्या गोलंदाजीला टप्पा चांगला आहे, पण दोन फुलटॉस त्याने टाकले. त्या कारणास्तव खरं तर संदेश पेमारेने इथून अतिरिक्त धावा दिल्या, पण कमबॅक केलंय. टीम साठी पुनरागमन करणारी बॉलिंग संदेश पेमारे. 3 बॉल. महेंद्रच्या आणि या दरम्यान विकेट. पंचांनी बोट वर केलं. फलंदाज आउट घोषित करण्यात आलेले पंचांकडून.
पंचांनी एक्स्ट्रीमली सॉरी अर्थात माफी त्यांनी मागितलेली आहे की त्यांच्याकडून फलंदाजाला आउट असं घोषित करण्यात आलं होतं. संपलेत ते मात्र 4 बॉल आणि धावा त्या स्कोर कार्ड वरती बघू शकाल तुम्ही 33. चला चला वेळ वेळ अजिबात दौडू नका, फास्ट खेळा. क्रिकेट क्रिकेट जेवढा रिदम बनेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. संदेश पेमारे चांगला चेंडू टाकला, संदेश स्ट्राईक रोटेट करायची आहे, रनआउटची चान्स आहे. फलंदाज आउट, बॅटर आउट. आणखीन एक धक्का आहे आणि शेवटचा बॉल या इनिंगचा बाकी. नवीन बॅट्समन झाला मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन प्रवीण. कॅप्टन प्रवीण चाललाय, नंदू आउट झालाय, एक बॉल बाकी. 33 धावा, 3-3-3, 33 धावा आणि 3 विकेट. यांचं डीजे 5ही रात्रीमध्ये धूमधडाक्यात वाजला पाहिजे आणि तसा वाजतोय देखील. कारण 5 रात्रीमध्ये आज पहिली रात्र, कदाचित पुढच्या 4 रात्रीमध्ये आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये होईल. चला चला वेळ अजिबात घेऊ नका. लास्ट बॉल संदेश पेमारेचा. महेंद्रसाठी हा चेंडू अपील होती आणि या दरम्यान
रन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एक धाव आणि विकेट आउट. LBW साठी अपील होती पण त्यानंतर एक रन आपण बघू शकाल आणि दुसऱ्या एंडला रनआउटने विकेट कमावली. लेग बायची धाव ऍड होईल. धावसंख्या 34. 35चं टार्गेट आहे. JHC अंथ्राड वरडीला 35चं टार्गेट. खरं तर सावळेगाव म्हटल्यानंतर सगळ्या क्षेत्रातले लोक या गावामध्ये आहेत. मग कुस्ती असू द्या, क्रिकेट असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, पण सावळे गावामध्ये एक एक इन्स्टा लव्हरची मात्र भरपूर चर्चा आहे. खाता पिता लॉगर म्हणजे अमर माळी, जो मात्र समोरच्या स्टँडमध्ये बसलाय आणि तिथून मात्र आमदार चषकाच्या रील्स तो बनवतोय. खाता पिता लॉगर आहे, चर्चा भरपूर आहे आणि चर्चेमध्ये राहणारा इन्स्टा लव्हर आहे. अमर आपलं कौतुक. चला 35चं टार्गेट आहे. 35चं टार्गेट आहे. चला चला फिल्डिंग इथून लवकर सेट होईल. अंथर्ड वरडी आपण आता चर्चा थांबवा आणि डगआउटमध्ये खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी त्या ठिकाणी थांबा आणि कुठलीही पोझिशन असेल तरी यानंतर सगळ्या टीमने लक्षात घ्या, फक्त कॅप्टन चर्चेसाठी येईल, बाकी सगळ्यांनी खेळाडू कक्षामध्ये थांबा. कोणीही खेळाडू कक्ष सोडू नका. राहुलजी मसने यांना वाट बघावी लागते की जे अंबिका माता आंबोट कधी येईल. आता 24 चेंडू संपले की अंबिका माता आंबोट संघ येईल. 24 बॉल 35. मदन सलामीची जोडी आता पाठवा. बॉल आतमध्येच मैदानाच्या आत. 35चं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं आहे. विजयासाठी 35चं टार्गेट आहे. चला विनंती करूया बॅट्समनला की आपण आता सलामीची जोडी पाठवा. वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या ओनर कडून चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये त्या अंथरडोरडी संघासाठी. रात्र फार झालेले 2 वाजलेले आहेत. नशिबाने नाही तर प्रयत्नाने माणूस मोठा होता आणि ते प्रयत्न या फलंदाजांना आणि गोलंदाजांना करायचे. दादा दीपकजी बाळके यांचे प्रयत्न किती प्रचंड आहेत. खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेले. बघा रात्रीचे 2 वाजलेत पण तरी देखील आपल्या प्रेक्षकांसाठी पाणी ते पाजतात. बघा बॅटिंग करणारी टीम कुठलीही असू द्या, आयोजकांच्या वतीने सूचना येते की खेळाडू कक्षामध्ये आपण थांबा प्लीज. अजिबात कोणी खाली उतरू नका, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी आता दिली जाईल. सगळ्या टीमसाठी रूल सेम आहेत कारण या मॅचेस इतक्या महत्त्वाच्या ना, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरती पेनल्टी मागल्या जातात. त्यामुळे कृपया आपण आपल्या टीमला पेनल्टी लागेल अशी परिस्थिती तुम्ही आणू नका जेणेकरून आयोजकांना एक कडक निर्णय घ्यावा लागेल. विजयासाठी 35चं टार्गेट आहे. ज्ञानेश्वर पेमारे आणि त्याच्या साथीला एक नवखा फलंदाज प्रतीक पेमारे. ज्ञानेश्वर पेमारे, प्रतीक पेमारे आणि जीवन भगत. 35 धावा 4 ओव्हर. बॉलर तयार. जीवन भगत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल वेगवान, पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर मिड ऑनला. सिंगल कंप्लीट. ज्ञानेश्वर पेमारे चांगल्या प्रॅक्टिस मध्ये चाललाय. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. तिसऱ्या पंच गोलंदाजाच्या ऍक्शनची पाहणी करतील. चला टेक्निकल ऑपरेटर सोबत निर्णय या ठिकाणी गोलंदाजाची ऍक्शन बघितली जाईल. चला फिल्डिंग आपण लावा, बॅट्समन आपण रेडी राहा. जो काही निर्णय असेल तो तिसऱ्या पंचांचा येईल. बॉलर जीवन भगतच्या बॉलिंग वरती ऑब्जेक्शन.
तिसरे पंच बघतायत, डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. एक बॉल एका रनने सुरुवात केलेली आहे जयश्री अंतराळ वरडी. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. गोलंदाज इथून थ्रो बॉलर आढळलेला आहे, म्हणजे इथून मात्र हा पंचांकडून योग्य पाहणी केली आणि गोलंदाजाला रेस्ट्रिक्शन, अर्थात हा चेंडू नो बॉल. 2 धावांची देखील त्यावरती अतिरिक्त जी पेनल्टी आहे थ्रो गोलंदाज आढळल्यास, आणि बॉलर देखील बाद, म्हणजे 3 धावा. JHC अंतराळवरडीला 3 धावा मिळतील आणि 3 धावांनी टोटल इथे वाढेल. 4 हा स्कोर, 4 धावा आलेले आहेत स्कोर कार्डवरती. 4 धावा या स्कोर कार्डवरती आलेले आहेत आणि पुढील बॉल फ्री हिट असेल तो अंतराळवरडीसाठी. जीवन भगतचा पहिला चेंडू घातक ठरला. 4 धावा मिळाल्यात अंतराळवरडीला. 1 रन बॅटरने धावून काढली, 1 नो बॉलची रन आणि 2 धावा थ्रो गोलंदाज आढळल्यामुळे, म्हणजे एकूण 4 धावा आणि पुढील बॉल फ्री हिट. संधी मोठी आहे. 35 रनचं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं आहे. रन, 4 धावा आलेले आहेत. सुरुवात अतिशय चांगली JHC अंतराळ वरडी संघाची, आणि बॉलर जीवन भगत वरती रेस्ट्रिक्शन, आणि आता नवीन बॉलर महेंद्र आलेला आहे. बॅटर प्रतीक पेमारेला फ्री हिट बॉल खेळण्याची संधी आहे. फ्री हिटची संधी आहे. चला वेल घेऊ नका, जवळपास 2 वाजलेत, रात्रीचे 2 वाजलेत, त्यामुळे टाइम जास्त घेऊ नका. ही बॅटिंग फिल्डिंग दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. 4 धावा आलेले आहेत. चला वेल घेऊ नका. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आपल्याला रिक्वेस्ट आहे. अजून एक मॅच आहे, अजून एक मॅच बाकी आहे. 2 वाजून गेलेत. बॉलर तयार. फ्री हिटचा बॉल प्रतीक पेमारेच्या बॅटमधून मागे ठोकलाय चेंडू, बाउंड्री पार, चौकार. प्रतीक पेमारे, अंतराळवरडी संघाने या खेळाडूला ओपनिंग दिली आणि त्या संधीचं सोनं तो करतोय. दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या विरोधात पहिला चौकार त्याने लगावला. 400च्या स्ट्राईक रेटने तो आता बॅटिंग करतोय. महेंद्र आलाय. महेंद्रला खरं तर या धावा रोखायच्यात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. चांगला चेंडू टाकला. विकेट किपर देखील प्रयत्न करतोय. जीवन, त्याला माहिती आहे की असेच डॉट बॉल पाहिजेत, असाच फिल्डिंग मध्ये आपला परफॉर्मन्स पाहिजे, कारण ही मॅच म्हणजे आपल्याला क्वालिफाय मॅच मध्ये घेऊन जाणारा हा सामना आहे. 2 चेंडू आणि धावा आहेत त्या 8. 2 बॉल 8. बॉलर तयार. महेंद्र फुल टॉस टाकला होता आणि दांडी गुल. बॅटर आउट.
टायमिंग करू शकला नाही. चला नवीन बॅट्समन, चला लवकर. प्रमोद डायरे मैदानाच्या आतमध्ये उतरतात. 3 बॉल मध्ये स्कोर येतो मात्र 8. 2 वाजून गेलेले आहेत. खरं तर वेळ घेऊ नका, अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची. ही मार्केवाडी आणि अंथाडवाडीला रिक्वेस्ट आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंटचं जबरदस्त टेलिकास्ट, कॅमेरामॅन, टेक्निकल ऑपरेटर, संपूर्ण टीमचं इतकं जबरदस्त काम आहे. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती टेलिकास्ट करताना केटीसी लाईव्ह इव्हेंटचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो. आणि जाऊया 3 बॉल 8 धावा. विकेट आली पहिली आणि प्रमोद डायरे बऱ्याच दिवसानंतर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आणि टीमसाठी आता त्याला एफर्ट्स लावायचे. जागा बनवली, गॅप मध्ये टाकलाय, गॅप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रमोद डायरेचा चौकार. एफर्ट्स लावतोय तो मात्र फलंदाज प्रमोद. एफर्ट्स लावतोय गोलंदाज महेंद्र. 4 बॉल मध्ये धावा झाल्यात त्या 12. कट करण्याचा प्रयत्न होता प्रमोद, इथून मात्र हा चेंडू मिस करतोय. 5 चेंडू रन्स आलेत त्या 12. अजूनही जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 23. बॉलर तयार. महेंद्र समोर येतो. प्रमोद ऑन साइडला परत एकदा त्याच झोन मध्ये चेंडू चाललाय. नयन आले, थ्रो करतो. सॅकरनला ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या रनचे एफर्ट्स. 2 कंप्लीट. दोन धावा इथून मिळतील. चौदा धावा झाल्यात आणि ज्ञानेश्वर आउट. कॉलिंग चुकीचं ठरलं. चेंडू समोर होता. तिसऱ्या रनची आवश्यकता नाही, कारण प्रमोद पॉपिंग क्रीज पार करून गेला होता आणि या दरम्यान मात्र विकेट गमावली. स्वतःची विकेट गमावली. 14 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 14. 18 बॉल बाकी आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 18 बॉल आणि कंपल्सरी 21 रनचं टार्गेट आहे. एकीकडे खरं तर आपल्या आमदार चषकामध्ये सगळे संघ आता विचार करतात की थर्ड राऊंड मध्ये कोणती टीम येईल. दुसरीकडे बदलापूरच्या नाईट टुर्नामेंट मध्ये चांदईचा, आपल्या कर्जत तालुक्याचा चांदई संघ थर्ड राऊंडला खेळतोय रात्री 2 वाजता. चांदई संघाला शुभेच्छा आहेत की थर्ड राऊंड मध्ये तो बदलापूरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आत्ता आणि आज. 18 बॉल 21. श्रीधर डायरे, अजित शिंगोल्यांची जी भूमिका आहे ना कोचची, ती त्यांनी पार पाडलेली आहे. 18 बॉल 21चं टार्गेट. विजय अजूनही दूर आहे. मदन उतरलेत. मदनसाठी हा पहिला बॉल. डॉट बॉल. 17 बॉल 21 आहेत. 4 धावा फक्त चेंडूपेक्षा जास्त आहेत. बॉल आणि धावांचं अंतर फक्त 4 धावांचं आहे. त्यामुळे आता मदनला बॅटिंग करावी लागेल, कारण ही मॅच आहे जी अंथरडवरडी संघाला या स्पर्धेमध्ये कदाचित क्वालिफाय मॅचचा तिकीट मिळवून देऊ शकते. पण त्यासाठी मदन मॅगी चालला पाहिजे. गोलंदाज लालू. मदनच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू निघाला. दूरवरून खेळाडू आले. समोर चेंडू आहे. आता इथून थ्रो थोडा लेट झाला. 2 धावा मिळाल्या अंथरडवरडीला. धावा पोहोचल्यात तर 16. विजयासाठी गरज अजूनही 19 धावांची आणि बॉल आहेत ते मात्र 16. 16 चेंडू आणि 19 धावा. ही मॅच जिंकायची आहे तर दोघांना पण तेवढ्याच ताकदीने कमबॅक करावा लागेल.
या दरम्यान खेळाडू आले होते, समोर चेंडू पडला, मागे चाललाय. दुसऱ्या रन साठी मदन धावतोय, थ्रो परत लेट आला. दोन्ही वेळेस मात्र ही चुकी केली दोस्ती ग्रुप मार्केवाडीने. फिल्डरचा लेझीपणा थोडासा टीमसाठी घातक ठरतोय. धावा पोहोचलेत 18. 15 बॉल आणि 17 ची गरज आहे. 15 बॉल आणि 17. सगळे सपोर्टर दोन्ही टीमचे प्रार्थना करतायत की आमचा संघ क्वालिफाय मॅच मध्ये जाऊ दे. कोण जाईल, अंथर्ड वरेडी की मार्केवाडी? मदनच्या बॅटला स्पर्श करत मागे चालला, शॉट फाइंडिंगला चेंडू अडवला, परत मिसफील्ड झाली. दुसऱ्या रनची चान्स. या दरम्यान परत 2 धावा. मॅगी 2 मिनिटात कशी बनते मदनने दाखवलं. तिसऱ्यांदा दुहेरी धावा त्याने घेतल्या. 2 आकडा 2 मिनिटं त्याच्यासाठी फार लकी आहेत. धावा पोहोचल्यात आतापर्यंत 20. 14 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 15 धावा. सामना क्लोज येतोय. चौदा बॉल आणि 15 धावांची गरज आहे. मदनच्या बॅटमधून हवाई हल्ला, कॅचची संधी, विकेटची संधी, पकडली कॅच. मदन उर्फ मॅगी आउट. छोटा साडू. आता तुम्हाला त्यांचं गणित कळलं असेल. श्रीधर डायरेने सावळ्याचा हुकमाचा एकाच आपल्या ताफ्यात ओढलाय. आता विजयासाठी 13 बॉल आणि 15 ची गरज आहे. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राहिले श्रीधर डायरे. त्यांना माहिती आहे की कुठे कुठे हुकमाचे एक्के आहेत. 13 बॉल 15. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. हा सामना ताब्यात घेण्यासाठी खरं तर अजूनही 15चं अंतर आहे. अतिशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. खेळाडू समोर आहे, घाई केली आहे का या बॉलवर? DRS चेक केलं जाईल. इथून बॅट्समन सेफ आहे की आउट आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सुपूर्द केलेला आहे. इट्स टाइम टू चेक. बॉल समोर होता, स्ट्राइक. आणि डिसिजन येतो तिसऱ्या पंचांचा. फलंदाज प्रमोद डायरे इथे आउट.
तर कृपया आपण वेळ घेऊ नका प्लीज. बारा चेंडूत 14 धावा, अजूनही 7 धावांचं रन रेट. 2 ओव्हर मध्ये अंथर्ड वर्डीने 21 केल्यात. 12 बॉल मध्ये करायच्या धावा 14. अजूनही अजूनही विजय दूर आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडीलाही तेवढेच प्रयत्न करायचे कारण मॅच अजूनही 50-50 आहे. पहिला बॉल, बॉलर्स पवनचा वेग प्रचंड, टप्पा चांगला, फलंदाजाला इथे थोडं कन्फ्यूज केलं. 11 बॉल आता करायचे, धावा 14. सोपी नाही आहे ही लढाई. जय अंबिका माता आंबोड संघ रोशन वसने विचार करतो कोणी येऊ द्या पण लवकर येऊ द्या. 11-14 ही ओव्हर मार्केवाडी संघासाठी इम्पॉर्टंट आहे. हाच खर तर सामना टर्न होण्यासाठी ही ओव्हर गरजेचे. आणि या ओव्हर मध्ये आतिशच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय, खेळाडू आहेत पुढे सरकले, थ्रो केला, दुसऱ्या रनचा कॉल आणि इथून आणखीन एक विकेट. तुम्हाला रिदम मिळेल. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. स्पर्धेचे तीनही आयोजक जे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आदरणीय माजी सरपंच तथा पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख शिवसेनेचे भानुदाजी धुळे साहेब, माजी सरपंच तथा युवा सेनेचे शिलेदार, युवा सेना उपतालुका अधिकारी विलासजी मोडक आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य गणेशदादा मोडक, ग्रामपंचायत सावळेचे सदस्य. आणि या दरम्यान आतिशचा स्ट्रोक उंच हवेत आणि कॅच ड्रॉप जीवनदान. आतिश पेमारे इथून सेफ राहिलाय. खर तर मी म्हणेल की आंथरड वरडीचे डगआउट मध्ये जे प्लेयर आहेत ना, आपण शांतता राखा, आयोजकांकडून सूचना येते. गेम बरोबर चालू आहे आणि 2 धावांनी अंतर थोडं कमी झालं. 9 बॉल मध्ये 11 पाहिजेत. कारण डगआउट मधून जितका आवाज होईल ना, कारण जे 2 बॅट्समन थोडे कन्फ्युजन मध्ये आहेत, कारण समोर चेंडू कुठे याच्याकडे न बघता नुसते धावतायत आणि तेच कदाचित संघासाठी 2 रनआउटच्या विकेट आल्यात. 9 मध्ये 11 पाहिजेत. मार्केवाडी पवन आपल्या गोलंदाजीने सामना फिरवण्याची क्षमता ठेवतोय. समोर आतिश पेमारे, हाफ ट्रॅकर होता, चेंडू मिस केलाय. बॅटरला बघा, एकदा चेक करा, ऑल इज वेल आहे का बघा. 8 बॉल आता 11. हिम्मत हारून चालणार नाही, सामना जिंकायचा संघासाठी. ग्लेन मॅक्सवेल वानखेड्यावरती अक्षरशः त्याला उभं राहतानाही प्रॉब्लेम होता, तरी देखील अफगाणिस्तानच्या विरोधात ती मॅच जिंकला आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. अंपायर पाण्याची बॉटल, नथिंग. येस, 8 चेंडू आणि 11 रनची गरज आहे. 8 बॉल आणि 11. चला, अतिरिक्त वेळ घेतला जातोय, फिल्डिंग लावून घ्या, बॅटर रेडी करा. 8 बॉल 11, 3 धावा चेंडूपेक्षा जास्त आहेत. प्रत्येक बॉल मॅच मध्ये निर्णायक असणार आहे, कारण सामना क्वालिफाय मॅच मध्ये जाण्यासाठी लढतात मार्केवाडी आंथरड वरडी. आतिश साठी हा चेंडू, वाईटची डिमांड होती, डॉट बॉल. 1 बॉल ओव्हरचा बाकी आहे. काय बॉलिंग केली पवनने. 2 ओव्हर मध्ये रन्स हव्या होत्या 14, 5 चेंडू मध्ये धावा दिल्यात फक्त 3. 7 बॉल मध्ये रन्स पाहिजेत 11. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा. 7 बॉल 11 ची गरज आहे. 7 बॉल 11. चला उशीर करू नका, 2:20 झालेली आहेत. सो प्लीज थोडं फास्ट खेळ, अजून एक मॅच बाकी आहे. शेवटचा बॉल, आतिशच्या बॅट मधून चेंडू समोरच्या दिशेला मारलाय षटकार. खणखणीत, दणदणीत, सुपरसॉनिक सिक्सर.
6 मध्ये आता 5 करायचे. आम्ही समजू शकतो मैदानाची परिस्थिती, खेळाडूची. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इट्स हंबल रिक्वेस्ट टीम अंथराडवरडे आणि टीम मार्केवाडी, कुठल्याही क्षणी विरोधी टीम कडून पेनल्टीची मागणी केली जाऊ शकते. आयोजकांना निर्णय घ्यायला काठीण्य पातळी आणू नका, ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. 6 चेंडू 5 रनची गरज आहे. तुम्ही जिंकणार तर तुमच्या विजयाचा जल्लोष हा लाईव्ह स्क्रीन वरती नक्की दिसणार आहे. जे प्रेक्षक रात्रीच्या 2:15 वाजता लाईव्ह आहेत त्यांना नक्की कळणार आहे की अंथराडवाडी जिंकणार की मार्केवाडी जिंकणार. त्यामुळे आपण मैदानावरती जल्लोष करा, पण समोरची परिस्थिती आणि मॅचची स्थिती पाहून जल्लोष करा. 6 बॉल 5 ची गरज आहे. 6 बॉल मध्ये एक धाव सुद्धा कधी कधी होत नाही, कारण आपण बघितलेलं आहे कडावच्या नीतू माळेने एक धाव करू दिली नाही. वाकदच्या किरण शेळकेने 5 चेंडू 5 विकेट घेतला होता. शेवटचा चेंडू जर सुटला नसता तो देखील रेकॉर्ड झाला असता. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी जिंकण्याआधीच सेलिब्रेशन करू नये. हे 2016चा T20 वर्ल्ड कप बांगलादेशला आजही आठवतोय, कारण तिथे 3 बॉल 1 रन होते आणि सामना जिंकला भारतीय संघाने. 3 बॉल 2 होता, सामना एका धावेने जिंकला. 6 बॉल 5 आहेत. लढण्यासाठी अजूनही मार्केवाडीकडे 5 धावा आहेत. बॅटर मंगेश स्ट्रायकर येणलाय. पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय, अडवलाय बॉल. 1 रन. 5 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. रातो के कातिल क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल गेम. म्हणजे मैदानावरती मंगेश आणि आतिश खेळतोय. पंचांनी त्या ठिकाणी रेफर केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, हाईट चेक केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. तिसरे अंपायर टेक्निकल रूम मध्ये जॉईन झालेत. डिसिजन येईल. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी. 5 बॉल मध्ये कंपल्सरी 4 करायचे. 5 बॉल 4. सामना क्लोज आहे, क्लोज एन्काउंटर. क्रिकेटच्या पटलावरती हे 2 संघ आज खरं तर नवीन आहेत, पण नवीन संघाने जिंकण्याची जी इच्छा असते ती प्रचंड आहे दोघांमध्ये. दृढ निश्चय केलाय की आमदार चषकाची स्पर्धा आम्हाला जिंकायचीच आहे. 5 बॉल 4. आतिश पेमाराच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, खेळाडू समोर आहे. दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा कंप्लीट. बॉल बाकी आहे 4. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 2. 4 बॉल 2. दीपक भालकेंनी पार्टी बदलली की काय? 4 बॉल आणि 2 रनची गरज आहे. डीजे आपण तयार आहात. दीपक भालकेंचा डान्स कदाचित याच मॅच मध्ये दिसेल. बघा, पण सामना जिंकल्यानंतर आतमध्ये कोणी जाऊ नका, कारण यानंतर एक मॅच अजून बाकी आहे. आणि आनंद साजरा करायचा 30 सर्कलच्या बाहेर करा, कारण 5 रात्र ही विकेट आपल्याला टिकवायचे. 4 बॉल 2. आतिश पेमारेच्या बॅटमधून विजयाचा षटकार. जिंकलाय. कॅमेरामॅन टर्न करा, दीपक भालकेचा डान्स कव्हर करा. विजयाचा षटकार मारला आतिश पेमारेने. झलक, विजयाची झलक.